गेल्या वेळेला शेतकऱ्यांनी जी मदत केली, जी मेहनत केली, त्या मेहनतीचं सुद्धा तुम्ही दाम देऊ शकले नाही हे सरकार. ना कापसाला हमी भाव देऊ शकले, ना सोयाबीनला देऊ शकले त्यावेळेला जो पाहिजे होता तो. आणि आता तर सगळंच गेले. मग शेतकऱ्यांनी करायचं काय? शेतकरी काय भिकारी नाहीये. शेतकरी काय भीक मागायला या अजित पवार आणि या सरकारच्या दारी नाही आलेला. शेतकरी आपल्या हक्काचा दाम मागतोय. तो जर का त्याला मिळून गेला तर शेतकरी तुमच्याकडे सारखा फुकट देणारा तो काय भाजपचा सभासद नाहीये की आम्हाला ज्यामुळे 50 खोके घेतो आणि भाजपा देतो. नकोय आम्हाला तुमचे खोके नकोयत, आम्हाला आमच्या घामाचा पैसा पाहिजे. हा माझा कष्टकरी शेतकरी आहे, जगाचा पोशिंदा आहे. आणि त्या शेतकऱ्याला 50,000 रुपये हेक्टरी मिळालेच पाहिजे. आणि कर्जमुक्ती ती सुद्धा लवकरात लवकर आणि विम्याचे सुद्धा पैसे मिळालेच पाहिजे. म्हणून मी आता रस्त्यावरती उतरलेलो. मध्ये आपण एक संभाजीनगरला मोर्चा काढला, पण आता जेव्हा मी तुम्हाला हात देईन तेव्हा तुम्ही सगळे शेतकरी म्हणून एकवटले पाहिजेत. आहे तयारी? पण आता हे सरकार जशा निवडणुका येतील तसं हिंदू मुस्लिम करायला लागले. मग हिंदू मुस्लिम केल्यानंतर मराठी अमराठी करायला लागले. मग मराठीमध्ये सुद्धा मराठेतर करायला लागले. म्हणजे तुम्ही आम्ही एकमेकाची टाळकी फोडायची आणि मस्त तेल मालिश करून झोपा काढायच्या. तुम्हाला आता शेतकऱ्याची ताकद दाखवायला पाहिजे. जर तुम्ही आता परत फसणार असाल तर मग तुम्हाला कोणी वाली राहणार नाही. निवडणुका येतील, निवडणुका जातील, सरकार येईल, सरकार जाईल, पण सरकार असं पाहिजे की माझ्या शेतकऱ्याचं ते पालक म्हणून तिकडे वावरलं पाहिजे. शेतकऱ्याचा पालक राहायला पाहिजे. आणि जो नांगर